पहा, हे आपले लाइनिंग झाले, सर्कल झाले, त्रिकोण झाले, गोल झालं. हे राऊंड पण करून दाखवले मी प्रॅक्टिससाठी. त्याच्यानंतर काय कोणती डिझाईन झाली आपली, हे याची झाली म्हणजे सरळ सरळ लाइनिंगमध्ये, हे सरळ लाइनिंगमध्ये क्रॉस केलं आपण. हे क्रॉसची डिझाईन केली आपण. हे पहा, हे प्रत्येक याच्यात हे असं क्रॉस विणलं. आता हे क्रॉस झाल्यावर आता आपल्याला हे टिकल्या लावून घ्यायचे आहे. टिकल्या आणि हे काचेचे मणी, हे काचेचे मणी लावायचे आहे. तर हे पहा, मी तुम्हाला आता हे काचेचे मणी लावून दाखवणार आहे. पहा, हे झालं आपलं. आपण सरळ सरळ, त्रिकोण, चौकोन, गोल आणि हे क्रॉसमध्ये हे झालेलं आहे आपलं. आता आपण हे मणी मणी लावणे पाहू. आता हे पहा, हे असं पकडायचा हा धागा आणि हे असं काढून घ्यायचं. हे पहा, हे पहा, आता याच्यात आपण हे मणी लावणार आहे. हे पाही मणी कसे लावायचे, काचेचे मणी, हे आपण आता पाहणार आहे. पहा, हे आपण मणी घेतलेले आहे. हे पहा, छान सुंदर डिझाईन होते. हे म्हणजे आपली वर्क करण्याची पद्धत झाली. असे आपल्याला मणी लावता आले म्हणजे आपण गळ्यावर डिझाईन, साडीवर वर्क पण करू शकतो, गळ्यावर डिझाईन पण करू शकतो. तर हे आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की हे आपण वर्क कसं करायचं. आता हे मणी कसे लावायचे पहा. हे आधी काय करायचं, आधी आपण एकच मणी लावून पाहायचं. हे पहा, हे एक मणी टाकून पाहायचं आपण. हे पहा, आपल्याला फिनिशिंग येते काय विणता. तर हे एक मणी लावून पाहायचं टाकून, नंतर मग आपण दुसरा मणी टाकायचा. हे पहा, आता आपण दोन मणी टाकून पाहायचे. हे पहा, आधी एक एक टाकून पाहिले आपण, नंतर आता आपण हे दोन टाकून पाहणार आहे. हे पहा, हे दोन मणी टाकलेले आहे मी याच्यात. खूप छान सुंदर डिझाईन होते. आणि आता हे ड्रेसवर, साडीवर, ब्लाऊजवर खूप सुंदर डिझाईन येत आहे, ह्या बनवत आहे. तर हे तुम्ही करून पहा. तुम्हाला याला पैसे नाही लागत. तुम्ही हे वर्क डिझाईन करा आणि माझ्या ह्या डिझाईनला सबस्क्राईब पण करा. तुम्हाला कमेंट्स करा का डिझाईन आवडली नाही आवडली, याच्यात काय तुम्हाला अजून म्हणजे काही प्रॉब्लेम असलं ते पण मला विचारा. मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करेल. हे पहा तुम्ही. हे मी आता हे तीन तीन मणी घेत आहे. हा तीन मणी पण लावता आले पाहिजे आपल्याला बरोबर, म्हणून मी तुम्हाला आता हे तीन मणी पण लावून दाखवत आहे कसे लावायचे तीन मणी. हे पहा, हे पहा, खूप छान होते, इतकी सुंदर डिझाईन होते याची.
करून पहा तुम्ही. आणि हे मणी लावता आले म्हणजे आपण मोठ्या मोठ्या डिझाईनी, गळ्यावर डिझाईन आपण काही पण विणू शकतो. सुंदर सुंदर साड्या विणू शकतो याच्यावर. हे पहा, तर हे खूप सुंदर डिझाईन दिसते याची. तर हे तुम्हाला आता मी मणी लावून दाखवले आहे. हे पहा. आता इथं काय करायचं, इथं एक म्हणजे गाठ पाडायची आपली धाग्याची. हे तर माहीतच आहे तुम्हाला गाठ कशी पाडायची. हे पहा, हे अशी गाठ पाडायची आणि नंतर मग इथून वापस यायचं आपण. हे पहा, खूप सुंदर डिझाईन होते. करून पहा तुम्ही. तुम्हाला याचे पैसे नाही लागत. हे शिकायचे तुम्हाला पैसे नाही लागत. तुम्हाला हे फ्री मध्ये शिकत आहे तुम्ही. फक्त तुम्ही काय करायचं, फक्त सबस्क्राईब करायचं. माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करायचं तुम्ही. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, पहा किती सुंदर डिझाईन झालेली आहे. तुम्ही करून बघा एक वेळा. खूप सुंदर डिझाईन आलेली आहे. हे पहा, हे पहा. आता इथे मी गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, किती सुंदर डिझाईन आलेली आहे. पहा, हे काचेचे मणी आपण लावलेले आहे. आता याच्यानंतर तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे टिकल्या लावणे, हे पहा, हे टिकल्या लावणे सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये आपले मणी झालेले आहे. याच्या आधी आपले हे क्रॉसची डिझाईन झालेली आहे. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण मणी लावायचं कसे ते पाहिलेलं आहे. आता आपण हे टिकल्याचं पाहणार. नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे टिकल्याचं पाहणार आहे आपण. तर ते पण सुंदर होते. पहा तुम्ही, ते पण करून दाखवणार आहे तुम्हाला.